काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या, फक्त आवाज कमी करा. मी त्यांना बंद करा अशी त्यांना विनंती केलेली नव्हती. अचानक येऊन घेर घालून मला इतकी मारहाण केली, इतकं मारलं मला की मी बेशुद्ध पडले. कायदेशीर मार्गाने जात होते तरी पण मला मारले. मी मेलेच असते त्या दिवशी आणि माझा खून करण्याच्या उद्देशानं मला मारलेलं आहे त्यांनी. गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाचा धुराळा बसत नाही तोपर्यंतच आता अंबाजोगाई तालुक्यातनं एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडनं शेतात रिंगण करून काठ्या पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. या पाईपच्या माराने त्या महिलेचं अंग अक्षरशः काळनिळं पडलंय. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या महिलेने अंगावर काटा आणणारा घटनाक्रम सांगितलाय. आणि पोलिसांना कॉल केला पण मी काही माझ्या मनाने कॉल केला नव्हता. सरपंचाने स्वतः सांगितलं होतं की आता बंद होत नाहीत भोंगे, तर तू कॉल कर पोलिसांना आणि सांग. म्हणून मग मी सगळे पर्याय हे करून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण कॉल केला. कुणाचाच रिस्पॉन्स मला काही भेटला नाही आणि भोंगे काही बंद होत नव्हते. आणि माझी त्यांना विनंती एवढंच होतं की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या, फक्त आवाज कमी करा. मी त्यांना बंद करा अशी त्यांना विनंती केलेली नव्हती. तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं. मग त्याच्यावरती मग ते सरपंचाने सांगितल्यामुळे मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि पोलीस स्टेशनहून मला मदत मिळाली. ते भोंगे बंद करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन इथं दारात आला. आई वडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या नंतर सकाळी माझ्या दारात येऊन बसले. माझ्या आई वडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे फोन केला पोलीस स्टेशनला, आणि माझ्या आई वडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी. आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर 1 महिन्याच्या आतमध्ये 3 पिठाच्या गिरण्या ग्रामपंचायतच्या सुरू केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मायग्रेन झालं. मायग्रेनच्या त्रासाने मी त्रासून गेले. धुळीची अॅलर्जीमुळे मला नाकाने श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता. सारखं म्हणजे मला अॅलर्जिक सर्दी पण झाली होती. ठीक आहे, हा सगळा प्रकार घडलेला आहे. यात किती लोकांना तुम्हाला मारहाण केली, त्यामध्ये काही महिला होत्या का, आणि आता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का? पोलिसांकडून कसं तुम्हाला सपोर्ट मिळतो? मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते. ते माझ्यावर 16 मार्च पासून पाळत ठेवून होते. सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते. मी अगदी त्यांच्या दहशतीखाली होते. आणि 14 तारखेला मी माझ्या शेतात गेले होते आंबे आणण्यासाठी, कैऱ्या आणण्यासाठी. तर त्यांनी मला अचानक येऊन घेर घालून मला इतकी मारहाण केली, इतकं मारलं मला की मी बेशुद्ध पडले. आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर मला काही माहित नाही. त्याच्यानंतर पोलिसांनी मला दवाखान्यात नेलं. मला पालकमंत्र्यांना एवढं सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार सतत घडत आहेत, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आज माझ्यासोबत घडले, आणखी कुठल्या मुलीसोबत घडू शकते, काही आणखी गैरप्रकार माझ्यासोबत घडू शकत होता. तरी मला त्यांनी एवढं म्हणजे हॅरॅश केलेले. त्या दिवशी एक मुलीला येऊन घेराव घालून 10 लोकांनी ओढाओढी करणं वगैरे हे योग्य नाही. आणि माझ्या पाठीमागचा जो भाग आहे पूर्ण पायापर्यंत कुठेही जागा शिल्लक नाही, त्यांनी मारलं नाही अशी. हे खूप मोठा अन्याय आहे माझ्यावरती. आणि माझं पूर्ण कुटुंब याच्यामध्ये खूप दहशतीखाली आहे. आणि माझ्या कुटुंबालाही मारण्याच्या ते धमक्या देत आहेत. मला खूप त्रास देत आहेत ते लोक. मी कुणाला काही वाईट बोलले नव्हते. मी माझ्या कायदेशीर मार्गाने जात होते तरी पण मला मारले. मी मेलेच असते त्या दिवशी आणि माझा खून करण्याच्या उद्देशानं मला मारलेलं आहे त्यांनी. तर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यांच्यावर मकोका लावण्यात यावा. आणि सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
आणि सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.